कर्जत कल्याण राज्य महामार्गापासून पोद्दार वसाहतीपर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी रायगड भूषण तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष किशोर गायकवाड यांनी केली आहे। या संदर्भात त्यांनी रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभाग कर्जत उपविभागाच्या उपअभियंत्यांना निवेदन देऊन यापूर्वीही रस्त्याच्या दुरुस्तीबाबत अर्ज सादर केला होता, मात्र अद्याप कोणती ठोस कार्यवाही झालेली नसल्याने त्यांनी पुन्हा स्मरणपत्र देत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे। रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालक तसेच नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे। वाहनांचे नुकसान होण्याबरोबरच अपघाताची शक्यताही निर्माण झाली आहे। रस्त्याची स्थिती अधिक धोकादायक होत असल्याचं गायकवाड यांनी निवेदनात नमूद केलंय। नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून संबंधित विभागाने रस्त्याची तातडीने पाहणी करावी, आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा आणि दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी किशोर गायकवाड यांनी केली आहे। रस्त्याची दुरुस्ती वेळेत झाली नाही आणि अपघात घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची असा सवालही त्यांनी उपस्थित केला असून प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली आहे। या मागणीचे पत्र जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रभारी राहुल शेळके यांच्याकडे देऊन पुन्हा दुसऱ्यांदा मागणी करण्यात आली आहे। कर्जत लाईव्हसाठी महेश भगत, नेरळ।